स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। काल रायरी डिजिटल मीडियाचे संपादक श्री बाळासाहेबजी लोणे यांनी एक रायरी डिजिटल माध्यमामध्ये एक लेख लिहिला, प्रेमाच्या जाळ्यात फसलेली स्वप्न आणि उद्ध्वस्त कुटुंब। काल मी तो लेख वाचला आणि मला अगदी मनोमन ते पटलं आणि त्याच वेळेस मी ठरवलं की एक 2 मिनिटं का भिनं ह्या नवीन पिढीशी संवाद साधावा, वडिलकीच्या नात्याने संवाद साधावा आणि म्हणून हा व्हिडिओ करतो आहे। मित्रांनो, तसं बघायला गेलं तर प्रेम ही अतिशय पवित्र अशी भावना आहे जी विश्वास, समर्पण आणि आपुलकीवर आधारित असते। परंतु आपण जर बघितलं तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे काही मुलांची आणि मुलींची सुद्धा फसवणूक होताना आपल्याला दिसते आणि दुर्दैवानं याच्या सगळ्यात जास्त व्हिक्टिम्स जर कोणी असतील तर त्या मुली आहेत। आणि म्हणून कोणाच्याही प्रेमात पडताना किंवा अशा कुठल्याही गोष्टी ह्या वयामध्ये होत असताना त्या किती जरी साहजिक असल्या तरी देखील कोणावरही विश्वास ठेवण्याआधी त्याच्या वागणुकीचा, त्याच्या बोलण्याचा, त्याच्या एकंदरीत वर्तनाचा, त्याचे मित्रपरिवार कोण आहेत, त्याची वृत्ती कशी आहे, त्याचे पूर्वीचे नातेसंबंध कसे आहेत, भविष्यातल्या करिअरबद्दलचे त्याचे विचार कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी प्रेमामध्ये पडण्याआधी आंधळेपणाने निर्णय न घेता ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपण तपासल्या पाहिजे आणि ती काळाची गरज आहे। आपण किती जरी म्हटलं प्रेम आंधळं असतं तरी देखील तो आंधळेपणा सध्याच्या ह्या तंत्रज्ञानाच्या आणि AIच्या युगामध्ये करून आपल्याला चालणार नाही। आपल्याला जास्तीत जास्त डोळस होऊन आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। त्याचं कारण असं आहे की काही जरी झालं तरी याच्या सगळ्यात जास्त व्हिक्टिम जर कोणी असतील तर त्या मुली आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि मी तर वडिलकीच्या नात्याने एक गोष्ट सांगेल आणि ती ही आहे की दुर्दैवानं प्रेम करण्याचं आणि करिअर करण्याचं दुर्दैवानं वय हे एकच आहे आणि दोन्हीही गोष्टीला तितकाच वेळ द्यावा लागतो। आणि म्हणून एक समजदार तरुणी असेल किंवा एक समजदार मुलगा असेल तर आपण हा विचार करायला पाहिजे की आपल्याला चांगल्यातलं चांगलं करिअर करायचं आहे की आपला जो आयुष्याचा जो ज्याला आपण क्रीम वेळ म्हणतो तो वेळ आपल्याला वाया घालवायचा आहे। आणि म्हणून मित्रांनो, प्रत्येकाला एक विनंती करतो की किती जरी खरं असलो तरी देखील ह्या गोष्टीचा विचार आपण करावा, जास्तीत जास्त करिअरवर आपलं लक्ष केंद्रित करावं। येणारा काळ हा कठीण काळ असणार आहे, जितकं आपण करिअरवर आपलं लक्ष केंद्रित करू तितक्या ह्या गोष्टी होणारच आहेत, ह्या गोष्टी आपल्याला मिळणारच आहेत। आणि म्हणून मी मुलगी असो किंवा मुलगा असो ह्या प्रत्येकाला एकच गोष्ट सांगेल की आपलं करिअर इतकं उत्कृष्ट करा की अमुक एक मुलगी आपल्याला स्वतःहून करिअर झाल्यानंतर आपल्याला विचारायला आली पाहिजे किंवा एक मुलगा असेल तर तो मुलगासुद्धा त्या मुलीला विचारायला गेला पाहिजे की तू माझ्याशी लग्न करशील का। आणि म्हणून मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की करिअरवर लक्ष केंद्रित करा, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे। काही जर गोष्ट घडत असेल तर आपल्या मित्रपरिवाराशी, आपल्या पालकांशी सतत संवाद ठेवा। कुठं चुकीचं वाटत असेल तर स्पष्ट बोला। कोणीही आपल्याला गैरफायदा आपला घेता कामा नये, आपल्याला कोणीही गृहीत धरता कामा नये, कोणी आपल्याला कन्सिडर करता कामा नये। ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात। आणि सर्वांना विनंती आहे की बाळासाहेब लोणे यांनी जो रायरी डिजिटल माध्यमामध्ये जो लेख लिहिला आहे तो लेखही अवश्य वाचा। रायरी डिजिटल माध्यमाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो लेख उपलब्ध आहे। पालकांना विशेष विनंती आहे की त्यांनीही तो लेख वाचावा। परत एकदा बाळासाहेबजी लोणे आणि रायरी डिजिटल मीडियाचे धन्यवाद। थँक्यू।